सुरुवात तर केली ना सगळ्यांनी? Yes, sir. हो सर. ओके, दॅट्स ग्रेट. बाकीच्या पुढच्या नोट्स तुम्हाला आज भेटतील, ठीक आहे. आधी आहे त्या रन करा, आय मीन ट्राय करा, त्याच्यानंतर बाकीच्या नोट्स तुम्हाला भेटतील. नाव in the last session we discussed about the unzip, how we can like create the zip files in the Linux machine, right? After that find commands, then ch own commands, right? Change ownership आपण बघितली, find commands बघितली, right? Then how we can create the zip file and everything, right? या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. याच्यानंतर एक मेमरी रिलेटेड एक कमांड्स राहतात, सॉरी. हे थोडंसं आता लास्ट फेज चालू आहे याचा, आय गेस लाईक लायनक्सचा. त्याच्यानंतर आपल्याला शेल स्टार्ट करायचं आहे. देन मेमरी रिलेटेड कमांड्स. आता मेमरी रिलेटेड कमांड्स काय असतात? इट कंटेन द फ्री, vm state, टॉप आणि htop अशा 4 कमांड्स राहतात. आता फ्री कमांड कशासाठी राहते? फ्री कमांड्स डिस्प्ले द इन्फॉर्मेशन अबाउट द अमाउंट ऑफ फिजिकल स्वॅप मेमरी. म्हणजे काय? अमाउंट ऑफ फिजिकल स्वॅप मेमरी म्हणजे काय? किती एक्झॅक्टली मेमरी त्याच्यामध्ये फ्री आहे किंवा त्याचा यूज केस काय आहे, या सगळ्या गोष्टीची आपल्याला इन्फॉर्मेशन कशा थ्रू भेटते? फ्री कमांड थ्रू. लेट मी ऍक्सेस द मशीन फर्स्ट. EC2-user, then advanced SSH, use private key आणि default one. सर्व्हर पब्लिक की. एक सेकंड गाइस, व्हर्च्युअल मशीन. ऋषी काय चेंजेस केलेत का रे याच्यामध्ये सिक्युरिटी ग्रुपमध्ये? नाही, चेंज वगैरे काही नाही केलं. ऑल ट्रॅफिक SSH. Let me try again. -user. पब्लिक की GS API की GS API सर्व्हर रिफ्यूज डबल की. अच्छा, ठीक आहे. की एक क्रिएट करावं लागेल न्यू. मी काय करेन, याला आपण टर्मिनेट करू. आय गेस की मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, मी एक काय करतो, एक न्यू इन्स्टन्स क्रिएट करतो. ठीक आहे, लॉन्च इन्स्टन्स. व्हर्च्युअल मशीन. स्क्रोल डाऊन. AWS लायनक्सची एक मशीन बनवायची, राईट. देन स्क्रोल डाऊन, T2 मायक्रोचे असेल. स्क्रोल डाऊन, एक की पेअर क्रिएट करू, लायनक्स म्हणून की पेअर एक क्रिएट करू. जस्ट क्लिक ऑन क्रिएट की पेअर. ठीक आहे, डाउनलोड होईल linux.10. स्क्रोल डाऊन, सिलेक्ट एक्झिस्टिंग ग्रुप, डिफॉल्ट वन. स्क्रोल डाऊन, जस्ट क्लिक ऑन लॉन्च इन्स्टन्स.
ठीक आहे. आता याच्यामध्ये काय करायचं आहे बघा, आपल्याला मेमरी रिलेटेड जे कमांड्स आहेत, मेमरी रिलेटेड कमांड्स आहेत ते आपल्याला काय करायचंय, रन करायचं, राईट. आता याच्यामध्ये एक फ्री कमांड राहते. फ्री कमांड काय असते? फ्री कमांड, द मेमरी कमांड, सॉरी, द फ्री कमांड डिस्प्ले इन्फॉर्मेशन, द फ्री कमांड display information about the amount of physical and swap memory, right? Memory that is available on the system, right? It is also shows, आता exactly as a purpose काय, how much memory is being used by processes, right? Processes and the kernel. आता कर्नल एक्झॅक्टली काय आहे ते तुम्हाला शेल मध्ये समजेल, ठीक आहे. म्हणजे फ्री कमांडचा यूज काय आहे, तर द फ्री कमांड डिस्प्ले इन्फॉर्मेशन अबाउट द अमाउंट ऑफ फिजिकल अँड स्वॅप मेमरी, राईट, दॅट इज available on the system. It is also shows how much memory is being used by processes. म्हणजे एक्झॅक्टली किती मेमरी आता प्रोसेस यूज करते त्याची इन्फॉर्मेशन कोण देणार? फ्री कमांड देणार. इट मीन्स स्वॅप आहे, स्वॅप साठी आता 0 मेमरी यूज होते, बट टोटल मेमरीची साईज किती आहे बघा, 972252, ठीक आहे. यूज मेमरी किती आहे? 121120. फ्री मेमरी किती शिल्लक आहे आता? 617364. शेअर्ड किती आहे? 452. आणि हे कॅशे मध्ये आहे आणि टोटल अवेलेबल मेमरी आहे, ठीक आहे. म्हणजे याचा यूज काय, याचा एक्झॅक्टली आता हे टोटल मेमरी किती झाली? अराउंड 10 जीबीच्या आसपास ही मेमरी असणार आहे. मग 10 जीबीचं काय सांगितलं त्यांनी? एक डिस्ट्रीब्युशन सांगितलं. एक्झॅक्टली फ्री कमांड थ्रू काय करू शकतो तुम्ही, लाईक आपली मेमरी किती यूज मध्ये आहे आणि किती अनयूज मध्ये आहे याचा आपल्याला काय करू शकतो, तसं आपण एकदा चेक करू शकतो की हाऊ मच मेमरी इज गोइंग टू यूज बाय प्रोसेसेस अँड हाऊ मच मेमरी इज फ्री अँड टोटल अवेलेबल मेमरी इज हाऊ मच, राईट. म्हणजे टोटल मेमरी आहे 10 जीबी, त्याच्यामधली बघा शेअर्ड मेमरी आणि कॅशे मेमरी ही अलग राहते. म्हणजे हे दोन्ही काय राहते, सिस्टम साठी लागते. त्याच्यामुळे आपण अवेलेबल किती घेऊ शकतो, आय मीन त्याच्यामधला यूज किती करू शकतो? 7 जीबी, अप टू द 7 जीबी आपण त्या मेमरीचा यूज करू शकतो. मग त्याच्यामधली 1 जीबी ऑलरेडी कुठेतरी यूज मध्ये आहे, लाईक आपण EC2- युजर एक युजर क्रिएट केला, डिफॉल्ट युजर रूट आहे, पब्लिक IP आहे, राईट. याच्यावरती बाय डिफॉल्ट एक दोन सॉफ्टवेअर हे इन्स्टॉल्डच असतात. मग त्याच्यासाठी किती मेमरी लागणार, युज्ड आहे, लाईक 121120. आणि त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याकडे एक फ्री मेमरी इतकी अवेलेबल आहे, राईट. म्हणजे काय करू शकतो, फ्री मेमरी तो आपण एक अवेलेबल मेमरी कॅल्क्युलेट करू शकतो. त्याच्यानंतर सेकंड वन इज VM स्टेट. म्हणजे व्हर्च्युअल मशीनचं तुम्हाला काय करायचंय, स्टेट तुम्हाला एक्झॅक्टली बघायचंय. द कमांड ऑफ VM state, it will display the information about the virtual memory usage. The command of VM state, it will display the information about virtual machine usage. It will display the information about the virtual machine display, right. मग याच्यामध्ये बघा, इट इन्क्लुडिंग द अमाउंट ऑफ मेमरी दॅट इज बेइंग यूज बाय प्रोसेसेस. मग याच्यामध्ये काय होते, याच्यामध्ये हा हे सुद्धा कॅल्क्युलेट करतो की अमाउंट ऑफ मेमरी प्रोसेसेसने किती यूज केली. आता याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे हा व्हर्च्युअल मशीनचा युसेज आपल्याला सांगेल. लेट मी ऍड दिस कमांड VM state, जस्ट क्लिक ऑन द एंटर. आता याच्यामध्ये बघा सेम बघा, इथे प्रोसेसची मेमरी इथे सुद्धा दिसते, प्रोसेसरची मेमरी. बफ म्हणजे काय, शेअर्ड मेमरी, कॅशेने यूज केलेली मेमरी. म्हणजे हा कॅशे आहे आणि हा बफ म्हणजे काय राहतो, बफर, राईट. त्याच्यानंतर बाकीची व्हर्च्युअल मशीन मध्ये आपण बघा, याच्यामध्ये इन फोल्डर असतो, CS असतो, US असतो, ID असतो, VA असतो, ST असतो.
याच्यामध्ये आता सध्या इतकी मेमरी यूज मध्ये आहे. लाईक सिस्टम असेल, स्वॅप असेल आणि इथे मेमरी युज्ड आहे आणि इथे सीपीयू युटिलायझेशन राहतं. म्हणजे सीपीयू युटिलायझेशन म्हणजे एक्झॅक्टली किती मेमरी वेस्टेज आहे किंवा किती मेमरी आता सध्या यूज आहे, राईट. हे युज मेमरी आहेत. म्हणजे अकॉर्डिंग टू द सिस्टम ते किती, सीपीयू मध्ये किती असेल, आयओ म्हणजे आयओ मध्ये किती असेल, स्वॅप मध्ये किती असेल आणि मेमरी एक्झॅक्टली अवेलेबल किती आहे याची इन्फॉर्मेशन कोण देईल, VM स्टेट. It means the VM state command, it will display the information about the virtual machine usage and including as well as including the amount of memory that is being used by processes, म्हणजे हा VM स्टेट काय करेल, व्हर्च्युअल मशीनची सुद्धा मेमरी सांगेल आणि त्याच्यानंतर प्रोसेसेसने किती मेमरी यूज केली त्याची सुद्धा काय सांगेल, हा एक्झॅक्टली आपल्याला अमाऊंट सांगेल, राईट. ती कोणती कमांड होती, फ्री. नेक्स्ट वन इज VM स्टेट, $VM state. Then top command. Next one is top command. आता top command काय, the top command it will display the list of processes running on the system. The top command which is used for or which is display a list of all processes running on the system, right? Running on the system along with information about their memory usage. मग हा काय करेल, टोटल किती प्रोसेसेस आपल्या मशीन मध्ये रनिंग, आय मीन व्हर्च्युअल मशीन मध्ये रन आहेत आणि त्याच्यानंतर त्याची इन्फॉर्मेशन सुद्धा देईल की किती एक्झॅक्टली मेमरी युसेज आहे प्रोसेसेस मधली, राईट. along with, let me write here, along with information about their memory usage, right. Let's try with the top command. आता याच्यामध्ये बघा, टोटल मी मगाशी जसं सांगितलं होतं रूट आहे, राईट. आता रूटचं एक्झॅक्टली बघा, प्रत्येक वेळेस हे याचे जे काही चेंजेस आहेत, आता इथे चेंजेस रिफ्लेक्ट होतात. आता सध्या बघा 1 to 27 टोटल रूट किती आहेत, आय मीन एकच रूट असणार आहे, हा अकाउंट आहे आणि कंटिन्युअसली काय होते की आतल्या त्याचे मेमरीचे युसेज आपल्याला हा दाखवतो. म्हणजे एक्झॅक्टली बघा, पीआयडी युजर म्हणजे कोण झाला, रूट झाला, राईट. पीआर आहे, एनआय आहे. पीआर म्हणजे टोटल एक्झॅक्टली त्याचे इन्फॉर्मेशन कुठेपर्यंत स्प्रेड आहे. त्याच्यानंतर RES आहे, SHR आहे, सीपीयू युटिलायझेशन, मेमरी युटिलायझेशन, टाइम प्लस कमांड. मग याच फक्त तुम्हाला इन्फॉर्मेशन बाहेर घ्यायचे तर सिस्टम, आता हा चेंज झाला, सिस्टम डी म्हणजे रूटची टोटल इन्फॉर्मेशन बघा, टोटल जे काही मेमरी युसेज आहे ते कंटिन्युअसली चेंज होतं. आता सध्या बघा टोटल 1.8 GB कुठेतरी, 1.8 कुठेतरी यूज मध्ये आहे, राईट. बाकी RCU जीपी साठी कोणती मेमरी यूज मध्ये नाही, नेट साठी कोणती मेमरी यूज मध्ये नाही, RCU प्रिंट साठी कोणती मेमरी यूज मध्ये नाही. ज्यावेळेस तुम्ही एखादे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करता त्यानंतर तुम्ही टॉप कमांड रन करायचे, त्याच्यानंतर हे ऑटोमॅटिकली आता बघा कंटिन्युअसली चेंज होते. EC2- युजरला सुद्धा काय होते, मेमरी प्रोव्हाइड केली जाते. म्हणजे EC2- युजर हा एक युजर आहे, राईट. त्याच्यानंतर रूट सुद्धा काय, रूट इज वन ऑफ द युजर. मग रूट मधले काय करतात, जेवढी रिक्वायर्ड मेमरी आहे तितकी तू कंटिन्युअसली काय करतो, व्हर्च्युअल मशीन युज करतो. म्हणजे सीपीयू युटिलायझेशन आपण जसं कम्प्युटर मध्ये बघतो, जसं विंडोज मध्ये बघा, विंडोज मध्ये जर तुम्ही बघितला की आपण कंट्रोल आल्ट आणि डिलीट वरती क्लिक करायचं. याच्यामध्ये बघा टास्क मॅनेजर आहे, इथे बघा, इथे हे कंटिन्युअसली मेमरीचं युटिलायझेशन दिसतं. 61%, 41%. क्रोमला किती यूज आहे, जावा कुठेतरी ओपन मध्ये, मोबाईल स्टॉर्म ओपन मध्ये, राईट, नोटपॅड ओपन मध्ये, पेंट ओपन मध्ये, टास्क मॅनेजर. म्हणजे टोटल अवेलेबल काय आलं, हे युटिलायझेशन झालं. त्याच्यानंतर सीपीयू किती युटिलाइज करते, मेमरी किती युटिलाइज करते, डिस्क वर किती लोड आहे, नेटवर्क वरती किती लोड आहे, या सगळ्या इन्फॉर्मेशन आपण विंडोज मध्ये बघू शकतो. सेम आपण काय करू शकतो, आपल्या लायनक्स मशीन वरती सुद्धा बघू शकतो बाय युजिंग द टॉप कमांड.
आर यू गाइस क्लिअर अबाउट दिस पॉइंट? हे सगळ्यांना समजतं एक्झॅक्टली काय चाललंय ते? हा समजतंय? हो सर. समजतं. सिंपल कमांड्स आहेत. हे फक्त तुमच्या इन्फॉर्मेशन साठी फक्त मी सांगतो, ठीक आहे? ऍडिशनल फक्त तुम्हाला माहिती असायला पाहिजे एक्झॅक्टली लायनक्स व्हर्च्युअल मशीनची मेमरी कशी बघायची, व्हर्च्युअल मशीनचं युसेज कसं बघायचं, राईट? टोटल युटिलायझेशन कुठे कुठे आहे, आणि त्याच्यानंतर एक लास्ट कमांड दॅट इज नथिंग बट द एचटॉप. आता एचटॉप काय करते? द एचटॉप कमांड इज ग्राफिकली व्हर्जन ऑफ द टॉप कमांड, म्हणजे ग्राफिकल व्हर्जन आहे. जस्ट गिव्ह मी सेकंड प्लीज. ओके, नाव लेट्स डिस्कस अबाउट द htop कमांड. आता htop कमांडचं मिनिंग काय बघा. htop कमांड काय? द ग्राफिकल व्हर्जन ऑफ द टॉप कमांड. म्हणजे एक्झॅक्टली काय सांगेल तो, आपल्याला एक ग्राफ आपल्याला एक क्रिएट करून देईल. लेट मी ऍड दिस कमांड htop. जस्ट क्लिक ऑन द एंड. हो, htop कमांड नॉट फाउंड. बॅश वरती फाउंड नाहीये बहुतेक. Let me check exactly. Ubuntu Debian htop can't install. htop कमांड का रन होत नाहीये. आय गेस इन्स्टॉल करावी लागेल असं वाटतंय. लेट्स सी. Install htop on Linux using the package manager quick way. Update your system. Let me update Ubuntu for Debian, Fedora, Linux. एक सेकंड. आपल्याला ग्राफिकल काय बघायचंय, त्याचं मेमरी युटिलायझेशन बघायचे. sudo apt install htop. Install htop. Oh, sorry guys, apt नाही येणार, m येणार, because apt is which is used for the ubuntu machine आणि red hat machine. m कशासाठी राहतो? linux machine साठी. yes, installed. आता एकदा चेक करू. htop, क्लिक ऑन एंटर. राईट, हा काय करतो? ग्राफिकल व्हर्जन आपल्याला एक्झॅक्टली दाखवतो. म्हणजे सीपीयूचं युटिलायझेशन बघा रेड मध्ये जाते. मेमरी युटिलायझेशन अजून कशामध्ये आहे? येलो मध्ये आहे. राईट, स्वॅपचं युटिलायझेशन आता सध्या काहीच नाहीये. स्वॅप कधी रनिंग होईल? ज्यावेळेस तुम्ही मल्टिपल सॉफ्टवेअर्स रन करताय किंवा तुम्ही एखादा डिप्लॉयमेंट करताय, त्यावेळेस मध्ये काय होणार आहे? ते स्वॅप कमांड स्वॅपचं जे युटिलायझेशन आहे ते तुम्हाला दिसेल. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघू शकताय तुम्ही सीपीयूचं युटिलायझेशन कंटिन्युअसली चेंज होते. कंटिन्युअसली म्हणजे त्याला जितकी मेमरी रिक्वायर्ड आहे तितकी तो काय करतो? सर्व्हरवरतून खेचून घेतो. राईट, सिमिलर लाईक अ मेमरी लोड ऍव्हरेज एक्झॅक्टली किती आहे हे सगळ्या गोष्टी इथे इन्फॉर्मेशन आपल्याला देतो. आणि त्याच्या अकॉर्डिंगली हे काय दिसतं? मगाशी जसं आपण टॉप कमांड थ्रू बघितलं की एक्झॅक्टली कुठे किती यूज आहे, या सगळ्या गोष्टीची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दिसेल. राईट, दॅट इज नथिंग बट द htop कमांड. म्हणजे htop कमांड काय दाखवतो आपल्याला? एक ग्राफिकल, आय मीन टॉपचं एक ग्राफिकल व्हर्जन आहे. म्हणजे सुरुवातीला फक्त टॉप कमांड होती, त्याच्यानंतर काय केलं त्यांनी? एक ग्राफिकल व्हर्जन साठी htop कमांडला त्यांनी इम्प्लिमेंट केलंय. राईट, दॅट इज नथिंग बट द htop. लेट मी ऍड हिअर द htop कमांड. The htop command is graphical version
graphical version of the TOF command, right? So it provides a more detailed view. It provides a more details view of memory usage and other system resources that is nothing but the htop command. ही कोणती कमांड बघितली? टॉप कमांड. त्याचं ग्राफिकल व्हर्जन कोणतं आहे? दॅट इज नथिंग बट द htop कमांड. htop. दॅट्स इट. दोज आर द मेमरी रिलेटेड कमांड्स. ठीक आहे, क्लिअर आहे तर सगळ्यांना? लायनक्सच्या बेसिक कमांड्स इथेपर्यंत आपल्याला बघायच्या होत्या. ठीक आहे, त्या कम्प्लीट बेसिक कमांड्स आहेत, सगळ्यांनी होत्या ते मी याच्यामध्ये नोट्स मध्ये ऍड करून देईन. ठीक आहे, याच्या पुढे आपल्याला फक्त पॅकेज मॅनेजर एक लायनक्स मध्ये राहतं, एक्झॅक्टली एम राहतं, त्यानंतर एपीटी राहतं. एक सेकंड, ते एक आपण बघू. आता जस्ट आपण काय केलं मगाशी इन्स्टॉल करताना बघा, इथे आपण ज्यावेळेस इन्स्टॉल केलं, एक मिनिट, इथे आपण लाईक एपीटी बघा, सुडो एपीटी इन्स्टॉल htop, त्यावेळेस आपला झालं नाही, कमांड नॉट फाउंड एपीटी बोलला तो. त्याच्यानंतर आपण एमनं इन्स्टॉल केला, याचा अर्थ एमनं झालेलं होतं, राईट? एमनं काय केलं? एमनं सपोर्ट केलं. आता एम म्हणजे काय आणि एपीटी म्हणजे काय असतं? एम म्हणजे काय? पॅकेज आहे. एपीटी सुद्धा पॅकेज आहे, बट एम कोणतं पॅकेज आहे? डिफॉल्ट पॅकेज फॉर द लायनक्स व्हर्च्युअल मशीन, हे लक्षात ठेवायचं आहे. एपीटी काय? डिफॉल्ट पॅकेज फॉर द उबंतू व्हर्च्युअल मशीन. म्हणजे आपल्याकडे मल्टिपल व्हर्च्युअल मशीन्स आहेत. जसं आपण लायनक्स वरती AWS क्लाउड वरती जातो, तिथे तुम्हाला ऑप्शन मगाशी दिला होता बघा, ज्यावेळेस एखादं आपण व्हर्च्युअल मशीन क्रिएट करतो, राईट? जसं की बघा, लेट मी क्रिएट लाईक, इथे आता तुम्ही बघू शकता की जस्ट क्लिक ऑन द लॉन्च इन्स्टन्स. आता याच्यामध्ये बघा तुम्हाला मेमरीचे ऑप्शन्स, व्हर्च्युअल मशीनचे तो ऑप्शन्स तुम्हाला दाखवेल. इट मीन्स अमेझॉन इमेज मशीन इमेज, AMI म्हणतात त्याला. ठीक आहे, याच्यामध्ये लायनक्स आहे. मग लायनक्स एक डिफॉल्ट पॅकेज आहे, दॅट इज नथिंग बट द एम. मॅक ऑपरेटिंग सिस्टमचं डिफॉल्ट पॅकेज राहतं. उबंतू साठी डिफॉल्ट पॅकेज एपीटी आहे. रेड हॅट साठी डिफॉल्ट पॅकेज एपीटी आहे. विंडोज साठी डिफॉल्ट पॅकेज एम आहे. ठीक आहे, असे डिफॉल्ट पॅकेजेस राहतात प्रत्येकाचे. वाटलं सर आपण नोट्स मध्ये हे पण ऍड करू. नेक्स्ट पॉइंट इज पॅकेज मॅनेजर इन लायनक्स. पॅकेज मॅनेजर इन लायनक्स. In Linux, package manager are tools that help user install APT किंवा install update. म्हणजे हे लायनक्स पॅकेज कशासाठी असतील? इन लायनक्स package managers are tools that help users install, त्याच्यानंतर आपण अपडेट करू शकतो, त्याच्यानंतर आपण मॅनेज सॉफ्टवेअर पॅकेजेस अँड मॅनेज सॉफ्टवेअर पॅकेजेस ऑन देअर सिस्टम. म्हणजे तुम्हाला एका तर तुम्हाला त्या कोणत्या मशीनवरती तुम्ही सॉफ्टवेअर इन्स्टॉल करताय त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला त्याचं पॅकेज द्यावं लागतं, राईट? आता समजा इथे आपण बघू शकतो द ऍडव्हान्स पॅकेजेस टूल. आता सुरुवातीला मगाशी कोणतं बघितलं आपण? फर्स्ट बघितलं एपीटी. म्हणजे इथे आपण काय केलं? एपीटी यूज केला होता, बट एपीटी थ्रू काय झालं? आपल्याला कमांड नॉट फाउंड असा एरर आला. एपीटी काय? एपीटी विच इज यूज फॉर पॅकेज मॅनेजर, यूज फॉर द डेबियन बेस्ड डिस्ट्रीब्युशन फॉर द उबंतू मशीन. म्हणजे एपीटी कशासाठी असेल? विच इज यूज फॉर this is package manager which is used for उबंतू मशीन. म्हणजे उबंतू जर मशीन तुम्ही काय केला? उबंतू मशीन जर तुम्ही ऍक्सेस केला, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही काय करताय, एखादं मशीन तुम्ही क्रिएट करताय, अमेझॉन लायनक्सचं मशीन क्रिएट करताय, सेम तुम्ही उबंतूचं मशीन जर क्रिएट केलं तर त्याच्यावरती एखादं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचं, तर तुम्हाला कोणतं पॅकेज घ्यायचंय? एपीटी घ्यायचंय, राईट? सेकंड वन इज
याच्यामध्ये सेकंड वन आहे दॅट इज नथिंग बट द एम. आता एम कशासाठी असतं? एम इज ऑल्सो वन ऑफ द पॅकेज मॅनेजर, राईट, विच इज यूज फॉर द लायनॅक्स व्हर्च्युअल मशीन, राईट. म्हणजे एमचा कशासाठी यूज करतोय आपण? लेट मी ऍड हियर, दिस इज package manager, right? This is also one of the package manager, right? Which is used for Ubuntu, which is used for, sorry, not Ubuntu, which is used for Red Hat. Red Hat साठी यूज करू शकतो आपण. याच्यानंतर आपण लायनक्स साठी सुद्धा याचा यूज करू शकतो, रेड हॅट अँड लायनक्स, ठीक आहे. देन आणखीन एक आहे बघा, एक डीपीकेजी म्हणून एक पॅकेज मॅनेजर राहतं, त्याचा आपल्याला यूज करायची गरज पण नाहीये, त्याच्यामुळे आपण वाटलं सर लाईक त्याचा इथे लाईक मेन्शनच नको करायला, ठीक आहे. फक्त आता सध्या फक्त डिप्लॉयमेंटसाठी आपल्याला 2 पॅकेजेस फक्त लक्षात ठेवायचे. मोस्टली आपलं डिप्लॉयमेंट हे लायनक्स व्हर्च्युअल मशीन वरती होतं आणि मॅक्सिमम कधी तर असं लाईक अशी सिच्युएशन आली की लायनक्स व्हर्च्युअल मशीन खूप बिझी आहे, तर त्या केसमध्ये आपण उबंतू व्हर्च्युअल मशीनचा यूज करतो, ठीक आहे. त्याच्यामुळे काय करा, 2च लक्षात ठेवा, उबंतू साठी एपीटी पॅकेज असेल आणि लायनक्स आणि रेड हॅट साठी कोणता असेल? एम पॅकेज असेल, ठीक आहे. हे दोन्ही काय पॅकेजेस आहेत. प्रत्येक वेळेस एखादा सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचा आहे. आता मगाशी आपण एचटॉपचं सॉफ्टवेअर इन्स्टॉल इथे केलं, सुडो म्हणजे परमिशन, पॅकेज इन्स्टॉल एचटॉप म्हणजे काय? एचटॉपचं आपल्याला काय करायचं? सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचं होतं, राईट. मग त्याच्या अकॉर्डिंगली आपण लायनक्स वरती सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतोय. जर उबंतू वरती करत असतो तर आपण ही कमांड रन केली असती. लायनक्स वरती करतोय तर आपल्याला एम ची कमांड रन करायची आहे, राईट. दोज आर द पॅकेज मॅनेजर्स आर अवेलेबल इन द लायनक्स व्हर्च्युअल मशीन, ठीक आहे. देन याच्यानंतर आपण बघू की हाऊ वी कॅन इन्स्टॉल द सॉफ्टवेअर इन द लायनक्स व्हर्च्युअल मशीन. लेट मी राईट हाऊ वी कॅन इन्स्टॉल द सॉफ्टवेअर इन लायनक्स मशीन. तुम्हाला प्रत्येक वेळेला सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावा लागेल. म्हणजे जो प्रोजेक्ट असेल, ज्या प्रोजेक्टला तुम्हाला डिप्लॉय करायचा आहे, त्या प्रोजेक्टचा बेस पॅकेज किंवा तो कोणत्या टेक्नॉलॉजीज वरती आपण तो क्रिएट केलाय त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावं लागतं. फॉर एक्झाम्पल प्रोजेक्ट आहे जावाचा, तर जावा इन्स्टॉल करावा लागेल. प्रोजेक्ट आहे पायथनचा, पायथन इन्स्टॉल करावा लागेल. प्रोजेक्ट आहे डॉटनेटचा, तर आपल्याला डॉटनेट इन्स्टॉल करायला लागेल. सिमिलर लाईक we need to install here the like softwares, right? In Linux machine we have the package manager. मग पॅकेज मॅनेजर तुम्हाला माहिती आहे, पॅकेज मॅनेजर कोणता आहे लायनक्स साठी? एम आहे, राईट. एम चा यूज करून तुम्ही काय करू शकताय? एखादं तुम्ही लाईक सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू शकताय, राईट. हा एपीटी झाला आणि हा एम झाला, राईट. सो समजा तुम्हाला एखादं काय करायचंय, लाईक सुरुवातीला तुम्हाला काय करायचंय? पॅकेज सुरुवातीला तुम्हाला अपडेट करून घ्यायचंय, ठीक आहे. लेट मी ऍड द कमांड update existing package in Linux. आता एक्झिस्टिंग पॅकेज कधी अपडेट करायचंय? समजा तुम्ही एखादे सॉफ्टवेअर आता इन्स्टॉल करून ठेवलाय एचटॉप, ठीक आहे. हा मेमरी बरोबर आता सध्या को रिलेट व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी काय करायचं? अपडेट फक्त करून घ्यायचा की टोटल मेमरी 10 GB होती, त्याच्यामधला मी 1 GB चा सॉफ्टवेअर इन्स्टॉल केला, तर तो डायरेक्टली अपडेट होत नाही मेमरीमध्ये, की 9 GB आपल्याला शिल्लक दाखवत नाही. त्याच्यासाठी काय करायचं? तुम्हाला एकदा लायनक्स मशीन रिफ्रेश करून घ्यायचंय. मग लायनक्स मशीन रिफ्रेश करायचं म्हणजे काय करायचं? की तुम्हाला काय करायचंय? अपडेट द एक्झिस्टिंग पॅकेजेस इन द लायनक्स. मग त्याच्यासाठी कमांड कोणती असेल? त्याच्यासाठी असेल सुडो एम. एम म्हणजे कोणाचं पॅकेज मॅनेजर आहे गाईज? पॅकेज मॅनेजर कोणाचं आहे? हा लायनक्स मशीनचा, ठीक आहे. एम, त्याच्यानंतर पॅकेज आणि त्याच्यानंतर -y करायचं, ठीक आहे. दॅट इज अ कमांड टू अपडेट द अपडेट आणि त्याच्यानंतर -y, ठीक आहे. सुडो एम अपडेट. तुम्हाला काय करायचं? एक्झिस्टिंग पॅकेज तुम्हाला अपडेट करून घ्यायचं. लेट मी ऍड हियर, क्लिअर करतो आणि त्याच्यानंतर आपण काय करू? एक्झिस्टिंग पॅकेज आपण अपडेट करून घेऊ. क्लिक ऑन ओके. जस्ट क्लिक ऑन द एंटर, ठीक आहे. एक सेकंड गाइस, परत एकदा कमांड रन करू, अपडेट, ठीक आहे. झाला का अपडेट? डिपेंडन्सी रिझॉल्व, नथिंग टू डू, कम्प्लीट. म्हणजे याचा अर्थ काय? आपण पॅकेज फक्त रिफ्रेश करून घेतलं. आता याच्यानंतर बघा, याच्यानंतर तुम्हाला या लायनक्स व्हर्च्युअल मशीन वरती एखादं गिटचं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचं आहे. आता गिट साठीच आपला एक सेपरेट सेशन आहे, गिटहब. हे तुम्हाला माहिती पाहिजे. ऍज अ डेव्हऑप्स इंजिनियर यू शुड नो अबाउट द गिटहब रिपॉझिटरी वगैरे. रिपॉझिटरी मधून डायरेक्टली तुम्ही
एखादा प्रोजेक्ट कसा क्लोन करणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, त्याच्यासाठी गिटचं सेशन ऑलरेडी डेव्हऑप्स मध्ये आपण प्लॅन करतोय. ठीक आहे, तर आता हे कन्सिडर करा की एखादं सॉफ्टवेअर तुम्ही इन्स्टॉल करताय. आता मी काय करतो, एक सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतो गिटचं. लेट मी इन्स्टॉल द गिट सॉफ्टवेअर. इन्स्टॉल गिट क्लायंट असं मी राईट करतो. गिट क्लायंट. त्याच्यासाठी कमांड कोणती असेल, अगेन सुडो. तुम्हाला परमिशन घ्यायची सुरुवातीला, पॅकेज अपडेट करायचंय, इन्स्टॉल करायचंय काय, गिट. ठीक आहे, इन्स्टॉल गिट. लेट मी इन्स्टॉल हिअर. सुरुवातीला काय करू, आधी गिट अवेलेबल आहे की नाही ते आधी चेक करायचं. गिट अवेलेबल आहे की नाही चेक करायला कोणती कमांड आहे, गिट -वर्जन. ही कमांड रन करायची. हा काय म्हणतो, गिट कमांड नॉट फाउंड. आता काय करायचं तुम्हाला, गिट इन्स्टॉल करायचंय. सॉफ्टवेअर कसं इन्स्टॉल करायचं, लायनक्स मध्ये सुडो देन लायनक्सचं पॅकेज मॅनेजर एम इन्स्टॉल आणि गिट. दॅट्स इट. जस्ट क्लिक ऑन द एंटर. हा काय विचारतो, टोटल डाउनलोड साइज 7.7 MB आहे, राईट. इन्स्टॉल साइज 37 MB आहे, राईट. इज दिस ओके, येस. जस्ट क्लिक ऑन द एंटर, राईट. सक्सिडेड. त्याच्यानंतर हा सक्सेसफुली आपल्याकडे गिट इन्स्टॉल झाला. परत एकदा व्हेरीफाय करा, गिट -वर्जन. जस्ट क्लिक ऑन द एंटर. आलं का वर्जन, 2.47.1 नावाचं एक वर्जन आपल्याकडे. लेटेस्ट वर्जन काय झालं, आपण गिटचं इन्स्टॉल केलं. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला मॅवेन इन्स्टॉल करायचंय. म्हणजे हे बेसिक इन्स्टॉलेशन आहे, हे प्रत्येक प्रोजेक्टला तुम्हाला करावं लागतं. प्रत्येक प्रोजेक्ट, एखादा प्रोजेक्ट तुम्हाला डिप्लॉय करायचंय तर तुम्हाला हे बेसिक कमांड्स, हे बेसिक सॉफ्टवेअर तुम्हाला इन्स्टॉल करायला माहिती पाहिजे. मॅवेन इन्स्टॉल करायचंय. मॅवेन साठी अगेन सुडो एम इन्स्टॉल मॅवेन. दॅट्स इट. इतकेच फक्त काय असणार आहे, कमांड असणार आहे. परत इकडे या, एकदा क्लिअर करू, मॅवेन आहे का एकदा चेक करू. मॅवेन साठी MVN फक्त ऍड करायचं, MVN -वर्जन. कमांड नॉट फाउंड म्हणतो. आता काय करायचं तुम्हाला, मॅवेन इन्स्टॉल करायचंय. सुडो एम इन्स्टॉल मॅवेन. दॅट्स इट. क्लिक ऑन एंटर. किती आहे बघा साईज याची, डाउनलोड साईज 109 आणि इन्स्टॉल साईज किती आहे, 273. स्मॉल वाय. क्लिक ऑन एंटर. सक्सिडेड. रनिंग ट्रान्झॅक्शन टेस्ट इज ऑल्सो सक्सिडेड. ठीक आहे, याच्यानंतर आपल्याला काय करायचं, एकदा वर्जन चेक करून घेऊया मॅवेनचं. लेट मी चेक द मॅवेन वर्जन, MVN -वर्जन. क्लिक ऑन एंटर. झाला का इन्स्टॉल मॅवेन. मॅवेन कोणतं आहे, अपाचे मॅवेन 3.8.4. ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांना. आता सॉफ्टवेअर कसे इन्स्टॉल करायचे, समजा तुम्हाला जावा सुद्धा इन्स्टॉल करायचंय. आता जावाचेच प्रोजेक्ट आपण काय करणार आहोत, याच्यावरती डिप्लॉयड करणार आहोत. लेट मी ऍड द कमांड इन्स्टॉल जावा सॉफ्टवेअर, राईट. त्याच्यासाठी कमांड कशी तयार करायची गाईस. आता याच्यावरतून मला कमांड सांगा, काय कमांड असेल जावाचे, पटापट सांगायचे. इन्स्टॉल एम sudo इन्स्टॉल. m install. हा, राईट. सुडो एम इन्स्टॉल आणि इथे जावा फक्त ऍड करायचं. आता आपण इथे वर्जन देत नाहीये त्याला, आपण काय सांगतोय, जावा डायरेक्टली सांगतोय. आपण आता जावा सांगतो, याचा अर्थ लायनक्स व्हर्च्युअल मशीन काय करतो, जो लेटेस्ट व्हर्जन आहे जावाचा सध्या मार्केटमध्ये, त्याला डायरेक्टली तो काय करेल, इन्स्टॉल करून घेऊन येईल. राईट. लेट मी क्लिअर इट. जावाचं व्हर्जन आधी चेक करू. जावा -वर्जन 17.0.14 ऑलरेडी प्रेझेंट आहे. ठीक आहे, हा डिफॉल्ट आहे जावा, बट आपल्याला काय करायचं, आणखीन एक जावा इन्स्टॉल करायचंय. ठीक आहे, क्लिअर. त्याच्यानंतर सुडो एम इन्स्टॉल आणि जावा. जस्ट क्लिक ऑन एंटर. किती साईज आहे बघा, 102 आणि इन्स्टॉल साईज 261. यस. क्लिक ऑन एंटर. ठीक आहे, एकदा जावा वर्जन चेक करू शकता. आता जावा वर्जन. क्लिक ऑन एंटर. झाला का. मगाशी कोणता होता, 17 वाला होता. आता कोणता घेतला आपण, हा लेटेस्ट व्हर्जन वाला. लेटेस्ट व्हर्जन कसं ओळखायचं आहे, फक्त जावा तुम्हाला द्यायचा आहे. जावा दिला तर तो ऑटोमॅटिकली काय करेल, जो लेटेस्ट व्हर्जन असेल त्याला तो डायरेक्टली पिक करेल. आता मला काय करायचंय, जावाचा स्पेसिफिक व्हर्जन तुम्हाला इन्स्टॉल करायचंय, अशी रिक्वायरमेंट राहते. ठीक आहे, जावाचा स्पेसिफिक व्हर्जन. इथे आपण जावा इन्स्टॉल केला होता, सुडो एम इन्स्टॉल जावाने. बट मला काय करायचंय, 1.8.0 चा जावा इन्स्टॉल करायचंय. लेट मी ऍड द व्हर्जन 1.8.0.
आणि मला तो जावा कोणता पाहिजे, ओपन जेडीकेचा पाहिजे. त्याच्यामुळे आपण इथे ऍड करू शकतो ओपन जेडीके. जस्ट क्लिक ऑन एंटर. काय होतं बघा, ओपन जेडीके अवेलेबल नाही. 1.8.0 ट्राय करू. ठीक आहे. एस इथे सगळे पॅकेजेस सगळे काय होतात, ते इन्स्टॉलिंग होतात, व्हेरीफाय होतात. नाव लेट मी चेक जावा हायफन व्हर्जन. आता 23 ला आपल्याला काय करावं लागेल, अनइन्स्टॉल करावं लागेल. त्याच्यानंतरच आपण काय करू शकतोय, 1.8.0 चा जावा इन्स्टॉल करू शकतोय. बट दिस इज द प्रोसेस टू इन्स्टॉल द सॉफ्टवेअर. ठीक आहे. इन्स्टॉल सॉफ्टवेअर, इन्स्टॉल जावा सॉफ्टवेअर बघितला, गिट बघितला, मॅवेन बघितला. हे 3-4 सॉफ्टवेअर तुम्हाला हे आपल्या ऍप्लिकेशनसाठी, डिप्लॉयमेंटसाठी हे इन्स्टॉल करावं लागतं. ठीक आहे. दोज आर द सॉफ्टवेअर्स आर रिक्वायर्ड. आता इथे पायथन पाहिजे असेल, फक्त काय करायचंय तुम्हाला, पायथन ऍड करायचंय. राईट. डॉटनेट पाहिजे असेल, डॉटनेट ऍड करायचंय. बट पॅकेजेस काय असतील, सेम असतील. हे पॅकेजेस कधीपर्यंत सेम, जर तुम्ही लायनक्स वरती एखादं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करताय, उद्या उठून तुम्हाला उबंतू मशीन युज करायला सांगितलं तर काय करायचंय तुम्हाला, फक्त जिथे एम आहे तिथे एपीटी फक्त करायचंय, एपीटी. ठीक आहे. आता आपण काय करतो, लायनक्स मशीन्स वरती आपण सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतो. त्याच्यामुळे पॅकेज नेम हेच असेल. बाकी कमांड सेमच, सिंपल कमांड्स राहतात. क्लिअर आहे इथपर्यंत? बेसिक कमांड सगळ्यांना क्लिअर झालेत? हो सर. हो सर. येस सर. Okay, great. Now, the last point for the Linux virtual machine is hosting the static website. आता काय करायचं आपल्याला, एक स्टॅटिक वेबसाईट आपल्याला होस्ट करून बघायचं. दिस इज द लास्ट पॉइंट. ठीक आहे. होस्टिंग स्टॅटिक वेबसाईट होस्टिंग इन. हॅलो सर. हा हे मग डिलीट करायचे, अनइन्स्टॉल करायचे तर मग काय आलं, हे जावा वगैरे डिलीट करायचं आहे तर जावा डिलीट करायचं असेल तर डायरेक्टली जावा, एक मिनिट, जावा, एक सेकंड, कोणतं वर्जन आपण इन्स्टॉल केलं होतं, हे वाला -d. एकदा ट्राय कर. एरर आर्ग्युमेंट -d. एक सेकंड गाइस, वर्जन इन्स्टॉल, एक सेकंड बघूया आता. जावा -d, डिसेबल रेपो -q, वर्जन इन्स्टॉल, r debug, रिफ्रेश, डिॲक्टिवेट डिसेबल रेपो. डिॲक्टिवेटची कमांड तर असायला पाहिजे. वेट, इथं चेक करूया. वेट गाइस, ब्राउझरला चेक करू आपण. टू डिलीट the software or Java software from Linux command line. How to remove old version of the Java. Sudo apt, एक second. Command to delete. To install Java, त्याच्यानंतर अनइन्स्टॉल साठी बघा JRE. एक सेकंड गाइस. Remove Java software. Open in terminal, login. ठीक है. Delete method. cd path name move Java file, delete the tar. Let me check pwd Java -version. कुठे आहे बघा जावा याचा, ओपन जेडीके एन्व्हायरमेंट याच्या आतमध्ये, बिल्डच्या आतमध्ये आहे. एक सेकंड गाइस. टू डिलीट, हाऊ टू डिलीट झिरो बस्ट एंड
version -d. ही कमांड तर चालायला पाहिजे. upgrade, add modules, enable list of modules, describe, validate, version, show version, -x, error, disable files, enable preview, information about the arguments, jar, cp class path. एक सेकंड घ्यायचं, चेक करू दे आपण. जावा लायब्ररी तर डिलीट करता येते, बट आपल्याला सॉफ्टवेअर डिलीट करायचं आहे. rm-1 rf terminal windows self extracted rm file jre fcs. एक सेकंड, डिसेबल एक आहे कमांड, त्याचं एक बघू आपण. हे विंडोज थ्रू होऊ शकतं, बट लायनक्स थ्रू एकदा चेक करू. वेट, अगेन पाथ, डिसेबल, शो वर्जन, validate, add module, upgrade, cp. जावा कोणता होता आपल्याकडे? हा वाला. मी आर घेतो, रिमूव्ह rm. ही पण कमांड नाही वर्कआउट होत. rm -rf. ठीक आहे, एकदा मी चेक करतो. ठीक आहे, कारण ह्या दोन्ही कमांड्स थ्रू तर होत नाहीये. अशी सिच्युएशन तर कधी येत नाही तुम्हाला, बट तुमच्या इन्फॉर्मेशन साठी मी वाटलंच तर एकदा चेक करेन. ठीक आहे, मे बी वर्जन, प्रत्येक वर्जन साठी वेगळ्या वेगळ्या कमांड्स पण असू शकतात. कारण बघा, युजर मोझिला प्लगइनच्या आतमध्ये आहे प्रॉम्प्ट लिब. युजरच्या आतमध्ये तर दिसतंय, बट युजर लिब. एक सेकंड, मला एकदा चेक करू दे. cd user, cd lib, user, EC2. असं पण असू शकतं की आपण रूट वरती ऍक्सेस करून मे बी डिलीट करता येईल. बट ठीक आहे, मी एकदा चेक करतो. EC2 युजर साठी आपण जावा जर आपल्याला डिलीट करायचा असेल तर त्याने एक ऑप्शन दिलाय, डिलीट फाईल, म्हणजे एक रिमूव्ह फाईल करायची आहे. ॲज मेन्शन बिलो, देर आर 2 मेथड्स विच कुड हेल्प अस टू रिमूव्ह द फाईल युझिंग द जावा मेन्शन बिलो. जावाची फाईल आपल्याला फाइंड आउट करायला लागेल आणि त्याच्यानंतर एक मेथड आपल्याला, म्हणजे एक शेलची एक फाईल बनवायला लागेल. त्या शेलच्या फाईलमध्ये ही मेथड कॉल करावी लागेल. ठीक आहे, हा एक ऑप्शन आहे, बट शेल स्क्रिप्टिंग थ्रू अजून आपण पुढे गेलेलो नाहीये. ठीक आहे, तर काय करूयात, मी एकदा कमांड चेक करतो. लायनक्स मधली जर कमांड आपल्याला सापडली तर ऍज इट इज मी नोट्स मध्ये ऍड करणार आणि तुम्हाला दाखवेन. ठीक आहे, नाही सापडली तर आपण ज्यावेळेस शेल स्क्रिप्टिंग स्टार्ट करू त्याच्यामध्ये आपण डिलीट नावाची मेथड रन करू, क्रिएट करू. त्याच्यामध्ये त्या मेथडच्या आतमध्ये आपल्याला ते जावाचं व्हर्जन स्पेसिफाय करायचे आणि ती फाईलच काय करायची, आपल्याला एक्झिक्यूट करायची. तशी फाईल एक्झिक्यूट होईल, जावा अनइन्स्टॉल होईल. ठीक आहे, हे एकदा ट्राय करू आपण याच्या वेळेस. अदरवाईज मी लाईक एक कमांडला सुद्धा ट्राय करतो. कमांड भेटली तर ठीक आहे, नाही भेटली तर आपण डायरेक्टली शेल थ्रू एकदा मी तुम्हाला अनइन्स्टॉल करून दाखवेन. एव्हरीवन क्लिअर आहे? ऍटलीस्ट इथपर्यंत क्लिअर आहे का? हो सर. Yes, Yes, sir. sir. Okay. Now let's discuss about how we can create the static website
होस्टिंग आय मीन स्टॅटिक वेबसाईट होस्टिंग इन द लायनक्स व्हर्च्युअल मशीन. ठीक आहे, एक अमेझॉनचं लायनक्स व्हर्च्युअल मशीन तुम्हाला क्रिएट करायचं ऑलरेडी आपल्याकडे आहे. ठीक आहे, याच्यावरती काय करायचं, एखादा तुम्हाला काय करायचं किंवा हा आयपी ऍड्रेस डायरेक्टली तुम्हाला सर्व्हरवरती अपडेट करायचा आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे बघा वेबसाईट्स आहेत, लाईक तुम्ही अमेझॉनची इथे जर वेबसाईट टाकला amazon.com, हा डायरेक्टली काय करतो अमेझॉनच्या वेबसाईटवरती आपल्याला घेऊन जातो. ठीक आहे, म्हणजे याची URL कोणती आहे बघा, https://www.amazon.com. ठीक आहे, ही म्हणजे काय झाली, एक वेबसाईट झाली. ही वेबसाईट झाली, बट जिथे अमेझॉन राईट केले तो काय आहे रे, तो एक आयपी ऍड्रेस आहे. आता सध्या आपल्याला काय दिसतं, त्याचं एक नेम दिसतं amazon.com, दॅट इज नथिंग बट द राऊट 53. मग क्लाउड मध्ये एक सर्व्हिस आहे की राऊट 53 म्हणजे काय, की जो आयपी ऍड्रेस आहे, म्हणजे याच्या अगोदर अमेझॉन ज्यावेळेस आपण आता सध्या नेम हे रिप्लेस केले, ज्यावेळेस अमेझॉननं लाईक वेबसाईट होस्ट केली त्यावेळेस त्यांनी काय केलं, त्यांच्या नावाने त्यांनी काय केली, वेबसाईट होस्ट केली. जसं google.com, जसं facebook.com, netflix.com, राईट. म्हणजे हे काय ते नेम्स आहेत, राईट. ते काय झाला, एक व्हर्च्युअल लाईक DNS नेम आहे तो, इट मीन्स डोमेन नेम सिस्टम. बट प्रिव्हियसली त्याच्या अगोदर काय होतं, तो एक आयपी ऍड्रेस होता आणि त्या एका स्पेसिफिक आयपी ऍड्रेस वरती आपलं ऍप्लिकेशन काय डिप्लॉइड आहे आणि त्या आयपी ऍड्रेस थ्रू आपण ते ऍप्लिकेशन ऍक्सेस करू शकतो. बट दरवेळेस आपण आयपी ऍड्रेस लक्षात ठेवू शकत नाही, नॉर्मल पीपल्स आयपी ऍड्रेस लक्षात नाही ठेवू शकत आहे, राईट. म्हणजे हा एक आयपी ऍड्रेस झाला 172.3.1.13.13, राईट, किंवा 132.356.9.87, हा काय झाला, आयपी ऍड्रेस झाला. हा कोणाचा आयपी ऍड्रेस असू शकतो, मे बी अमेझॉनचा असेल. बट आपण दरवेळेस काय करू शकत नाही, आयपी ऍड्रेस थ्रू आपण ऍप्लिकेशन आपण ऍक्सेस करू शकत नाही, त्याच्यासाठी त्याला डोमेन नेम सिस्टम दिलेला असतो. बट आपल्याला काय करायचं आहे की एक्झॅक्टली आपण आयपी ऍड्रेस थ्रू एखादी वेबसाईट कशी होस्ट करू शकतो हे आपल्याला चेक करायचं आहे, राईट. याच्यामध्ये बघा स्टॅटिक वेबसाईट, त्याच्या स्टेप्स आहेत. फर्स्ट स्टेप कोणते, कनेक्ट टू द EC2 इन्स्टन्स. कनेक्ट टू EC2 इन्स्टन्स, जसं ऑलरेडी आपण कनेक्टेड आहे विथ द हेल्प ऑफ EC2 इन्स्टन्स. याच्यावरती बघा तुम्हाला एक छोटासा सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचं. ठीक आहे, सॉरी सॉफ्टवेअर नाही म्हणू शकत, एक सर्व्हर इन्स्टॉल करायचं आहे. कारण आता इकडे जर तुम्ही बघितला, हा अमेझॉन आहे, amazon.com, जस्ट क्लिक ऑन द अमेझॉन. तुम्ही याच्यावरती गेला तर तुम्हाला शॉपिंगचे डिटेल्स दिसत आहेत. हे का दिसत आहेत, तुम्ही तुमच्या एंडला सुद्धा ही वेबसाईट काय करू शकता, ऍक्सेस करू शकता. म्हणजे तुम्ही तुमच्या एंडला गेला, त्याच्यानंतर काय केलं, ही वेबसाईट ऍज इट इज मी तुम्हाला कॉपी पेस्ट करून दिली, तरी तुम्ही काय करू शकताय, ही वेबसाईट तुम्ही ऍक्सेस करू शकताय आणि तुम्ही डिटेल्स बघू शकताय, जे मी डिटेल्स बघतोय. हाव इट इज पॉसिबल गाईज, हे कसं पॉसिबल आहे, काय वाटतंय तुम्हाला, की जे तुम्ही बघताय तेच मी इथं बघू शकतो, सेम URL आपण कोणालाही देऊ शकतो, ते ऍक्सेस करू शकतो. हाव इट इज पॉसिबल, कसं पॉसिबल आहे, फटाफट बोलायचंय. लॉजिकल याचा आन्सर काय असू शकतं, हा वेबसाईट तरी डिप्लॉइड झालेली आहे, राईट. म्हणजे ही वेबसाईट डिप्लॉइड झालेली आहे, त्याच्यामुळे आपण काय करू शकतो, हे ऍप्लिकेशन ऍक्सेस करू शकतो. बट त्याच्यासाठी आपल्याला रिक्वायर्ड काय आहे, रिक्वायरमेंट कशाची असेल, ही वेबसाईट सगळ्यांना ऍक्सेसिबल व्हायसाठी काय करावं लागेल, आयपी ऍड्रेस सगळ्यांसाठी सेम. आयपी ऍड्रेस नाही, आयपी ऍड्रेस कोणता चेंज होतो, पब्लिक आयपी ऍड्रेस कधी तुम्ही हे केलंय, आय मीन ऑब्झर्व केलंय. आज मी मशीन शटडाऊन केलं, ऍड्रेस चेंज होतो स्टार्ट केल्यानंतर. अजून काय वाटतंय, काय असू शकतं, वेबसाईट एकंदरीत ऍक्सेस होते कशी, वेबसाईट ऍक्सेस करायला काय लागतं तुम्हाला. तुम्ही facebook.com टाका तुमच्या एंडला, मी सुद्धा माझ्या एंडला facebook.com जरी एंटर केलं तरी फेसबुक आपल्याला ऍक्सेस होतो. कसा ऍक्सेस होतो, त्याच्यासाठी काय रिक्वायर्ड आहे, यस शिका, त्याच्यानंतर ऋषिकेश, हितेश, उज्ज्वल, मयूर, काय रिक्वायर्ड आहे त्याच्यासाठी, काय लागेल एक्झॅक्टली, पब्लिक सर्व्हर. एक्झॅक्टली आपल्याला एक सर्व्हर लागेल, राईट. जोपर्यंत तुमच्याकडे एक सर्व्हर नसेल तोपर्यंत तुम्ही ऍप्लिकेशन डिप्लॉइड करू शकणार नाही, आणि जर ऍप्लिकेशन त्या सर्व्हरवरती डिप्लॉइड झालं देन एनीवन कॅन ऍक्सेस अवर ऍप्लिकेशन फ्रॉम एनीवेअर. म्हणजे तुम्ही हे ऍप्लिकेशन डायरेक्टली US मधून सुद्धा ऍक्सेस करू शकताय, युरोप मधून ऍक्सेस करू शकताय, ऑस्ट्रेलिया मधून ऍक्सेस करू शकताय, इंडिया मधून ऍक्सेस करू शकताय. हाऊ इट इज पॉसिबल गाईज, बिकॉज दिस ऍप्लिकेशन इज ऑन द सर्व्हर, राईट. म्हणजे आपली सेकंड रिक्वायरमेंट काय असेल, आपण कनेक्ट केलं EC2 इन्स्टन्सला, देन सेकंड रिक्वायरमेंट इज
we need to install the server first. Execute some commands किंवा मी इथं बिलो कमांड्स ऍड करतो. बिलो कमांड्स टू इन्स्टॉल दी सर्व्हर. आता आपल्याला एक नॉर्मल सर्व्हर घ्यायचंय. नॉर्मल सर्व्हर कोणता असेल तर मी HTTPD घेतो. एक HTTPD चा एक सर्व्हर राहतो. आता HTTPD म्हणजे काय, तुम्ही एखादी वेबसाईट बघताय. आता मी पाठीमाग घेतो, इथे दिसते बघा HTTPS दिसतं इथं सगळ्यांना. HTTPS इट मीन्स हा एक सर्व्हर आहे. मे बी HTTPD चा सर्व्हर आहे, कदाचित हा टॉमकॅट सर्व्हर असू शकतो, कदाचित हा वेब हाऊस सर्व्हर असू शकतो, वेब लॉजिक असू शकतो. म्हणजे नंबर ऑफ सर्व्हर्स अवेलेबल आहेत. त्याच्यामधला हा कोणता तरी एक सर्व्हर आहे. आपण कोणता घ्यायचा आहे, फ्री मध्ये आपल्याला भेटतोय कोणता, HTTPD भेटतोय आणि टॉमकॅट भेटतोय. नाव आय वॉन्ट टू इन्स्टॉल हिअर द HTTPD सर्व्हर टू क्रिएट द स्टॅटिक वेबसाईट किंवा टू होस्ट द स्टॅटिक वेबसाईट. मला काय करायचं, एक स्टॅटिक वेबसाईट होस्ट करायची. त्याच्यासाठी काय पाहिजे, सर्व्हर पाहिजे. नाव आय वॉन्ट टू इन्स्टॉल हिअर. त्याच्यासाठी कमांड कोणती असेल, आता आपण कोणत्या मशीनवरती लायनक्स वरती आहे म्हटल्यानंतर आपल्याला पॅकेज इन्स्टॉल करावं लागेल सुरुवातीला. सॉरी, अपडेट करावं लागेल. लेट मी अपडेट द पॅकेज फर्स्ट. अपडेट -y ही फर्स्ट कमांड झाली. याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, एक तुम्हाला सर्व्हर इन्स्टॉल करायचंय. सुडो अगेन तीच कमांड, इन्स्टॉल सर्व्हर. कोणता सर्व्हर पाहिजे गाईस, कोणता सर्व्हर इन्स्टॉल करायचा आहे एव्हरीवन, कोणता सर्व्हर इन्स्टॉल करायचा आहे, HTTPD सर्व्हर इन्स्टॉल करायचं, राईट. आणि त्याच्यानंतर काय करायचं, तर सर्व्हरला स्टार्ट करायचंय. सर्व्हरला स्टार्ट करण्यासाठी कमांड असेल सुडो एम इन्स्टॉल, इन्स्टॉल ऑलरेडी झाले ना, सुडो HTTPD स्टार्ट. त्या सर्व्हरला तुम्हाला स्टार्ट करायचं. दोज आर द 3 commands to install. First of all, we need to update the packages. After that, we need to install the HTTP server, and then we need to start the HTTP server. Right? Let me add this command. Clear. First command कोणती होती, अपडेट करायचं पॅकेज. sudo am update -y. Right? Click on enter. It will help us to update the existing packages. त्याच्यानंतर काय करायचंय, एक सर्व्हर इन्स्टॉल करायचंय. sudo am install HTTPD. Just click on the enter. It will ask like a yes or no. ठीक आहे. 2.0 MB चा डाउनलोड साइज आहे, इन्स्टॉल साइज 6.2H आहे, राईट. yes, click on enter. It will install the HTTPD सर्व्हर. ठीक आहे. स्टेटस सुद्धा तुम्ही बघू शकता याचा. त्याच्या अगोदर काय करा, आता HTTPD सर्व्हर इन्स्टॉल झालाय तर HTTPD सर्व्हरला स्टार्ट करा. अगेन परमिशन HTTPD स्टार्ट. क्लिक ऑन एंटर. काय म्हणतो, शो स्टार्टअप. ठीक आहे. एकदा एक सेकंड, काहीतरी प्रॉब्लेम आहे गाईस. सुडो HTTPD स्टार्ट, सॉरी सुडो नाही करून सांगणार. आपल्याला काय करायला लागेल, सर्व्हिस स्टार्ट करायची आहे त्याची. त्यामुळं परमिशन आता घ्यायची गरज नाही. काय करायचं, सर्व्हिस HTTPD आणि स्टार्ट. क्लिक ऑन HTTPD स्टार्ट. कमांड तर बरोबर आहे, HTTPD स्टार्ट. काय म्हणतो हा, ऍक्सेस डिनाइड, bin systemctl start HTTPD, redirecting to bin start httpd.service. ठीक आहे, एकदा चेक करू आपण. systemctl start किंवा HTTPD start. unknown command. लेट मी चेक की आपला इन्स्टॉल झालाय की नाही झालाय. इन्स्टॉल्ड ऑलरेडी आहे असं म्हणतोय तो. पॅकेज ऑलरेडी इन्स्टॉल्ड. systemctl HTTPD, systemctl सर्व्हिस असं पण नाही होणार. HTTPD स्टार्ट, सर्व्हिस HTTPD then start. एक सेकंड गाईज, एकदा चेक करू आपण ब्राउझरला. मे बी काय होतं, जसं लायनक्सचं व्हर्च्युअल मशीनचं लाईक व्हर्जन जर चेंज झालं तर मे बी कमांड्स पण कधी कधी चेंज होतात. लेट मी चेक. जॉब HTTP सर्व्हिस फेल बिकॉज द कंट्रोल प्रोसेस. sudo सर्व्हिस HTTPD स्टार्ट. Apache ATL
M-5 सिस्टम CTL एकदा चेक करू आपण तुम्हाला. बेस्ट क्लिक ऑन एंटर. ऍक्सेस डिनाइड फॉर HTTPD सर्व्हिस. ठीक आहे, आपण परमिशन एकदा घेऊया. परमिशन नाही असं म्हणत होता तो. हा, आता ही कमांड रन झाली आहे. ठीक आहे, sudo systemctl start HTTPD. एकदा स्टेटस चेक करू. हीच कमांड घेतो मी आणि जिथं स्टार्ट आहे तिथं मी काय करतो, स्टेटस क्लिक ऑन एंटर. येस, ऍक्टिव्ह रनिंग. क्लिअर आहे. कोणती कमांड रन केली आपण? सुडो. कारण का सुरुवातीला तो परमिशन डिनाइड म्हणत होता. मग सुडो म्हणजे काय? परमिशन राहते, राईट. वाटलं सर हे दोन्ही पण कमांड नोट्स मध्ये ऍड करतो. आणि त्याच्यानंतर आपण स्टेटस चेक करतो, राईट. इथे वाटलंच तर मी इथे स्टेटस. ठीक आहे, आता काय झालं आपला HTTPD सर्व्हर इथे बघा ऍक्टिव्ह रनिंग दिसतोय. याचा अर्थ HTTPD सर्व्हर आपला सक्सेसफुली इन्स्टॉल झालाय, राईट. आता याच्यानंतर बघा, याच्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, हे 4 स्टेप्स असतील. त्याच्यानंतर चेक ऍक्सेस इन द अपाचे सर्व्हर फ्रॉम ब्राउझर. आता तुम्हाला काय करायचंय, याच्यानंतर तुम्हाला चेक करायचं आहे की हा सर्व्हर ब्राउझरला हिट होतोय की नाही होतोय. लेट मी ऍड द नोट काय असेल, चेक ऍक्सेसिंग अपाचे सर्व्हर फ्रॉम ब्राउझर, राईट, युजिंग EC2 व्हर्च्युअल मशीन. ठीक आहे, जो काही आपला IP असेल त्याच्या थ्रू. ठीक आहे, याच्यानंतर काय करायचंय, एकदा तो चेक करायचा. आता मला सांगा हा सर्व्हर रनिंग मध्ये आहे की नाही. आता इथे तरी तुम्हाला दिसतंय, हा ब्राउझरला कसा ऍक्सेस करू शकतोय रे. याला मला ब्राउझरला हिट करायचा. जसं www.amazon.com होता, तसं या केसमध्ये मला ब्राउझरला ऍक्सेस करून ट्राय करायचंय मशीन. तर काय करावं लागेल, IP ऍड्रेस कॉपी. राईट. काय करावं लागेल, अमेझॉन मध्ये जायचंय, सॉरी लाईक आपल्या AWS मध्ये जायचंय. IP ऍड्रेस कॉपी करा, इकडे या आणि डायरेक्टली काय करा, पेस्ट करा. जस्ट क्लिक ऑन एंटर. ठीक आहे, आता हा ऍक्सेस होतोय की नाही आपल्याला चेक करायचंय. हा काय म्हणतो, दिस साइट कांट बी रिच्ड. आता प्रॉब्लेम काय असू शकतो रे, प्रॉब्लेम एक असू शकतो की या सर्व्हरचा काहीतरी IP ऍड्रेस, सॉरी पोर्ट नंबर असू शकतो, राईट. जसं लायनक्स व्हर्च्युअल मशीनचा पोर्ट नंबर काय, फटाफट बोलायचं. लायनक्स व्हर्च्युअल मशीनचा डिफॉल्ट पोर्ट नंबर कोणता होता? 22. किती? सॉरी 22. right. 22. 22 is the default port number for the Linux virtual machine. Same like if server is not accessible, then we need to enable HTTP port that is nothing but the 80. हा 80 पोर्ट नंबर डिफॉल्ट पोर्ट नंबर फॉर द HTTPD सर्व्हरचा असेल, राईट. इन सिक्युरिटी ग्रुप, राईट, सिक्युरिटी ग्रुप ऑफ अवर व्हर्च्युअल मशीन किंवा EC2 व्हर्च्युअल मशीन. काय करायचंय तुम्हाला, जसा लायनक्स व्हर्च्युअल मशीनचा डिफॉल्ट पोर्ट नंबर आहे 22, सिमिलर लाईक HTTP सर्व्हरचा सुद्धा काय, HTTPDचा काय एक डिफॉल्ट पोर्ट नंबर आहे, दॅट इज नथिंग बट द 80. लेट मी गो टू द लायनक्स व्हर्च्युअल मशीन. इथे जायचंय तुम्हाला, इकडे यायचंय आणि इथे तुम्हाला सिक्युरिटी ग्रुप शोधायचा आहे. सिक्युरिटी ग्रुप टू असतो, इथे सिक्युरिटी राईट केलं, राईट. याच्यानंतर स्क्रोल डाऊन करायचा, इथे सिक्युरिटी ग्रुप्स तुम्हाला दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचंय आणि याच्यानंतर काय करायचंय तुम्हाला, एडिट इनबाउंड रूल वरती क्लिक करायचंय. आता इथे बघा SSH22 ऑलरेडी इनेबल्ड आहे. सिमिलर लाईक वी नीड टू ऍड द वन मोर रूल फॉर HTTP. जस्ट क्लिक ऑन द एंटर. ऑटोमॅटिकली इट विल गिव्ह अस द 80 पोर्ट नंबर. यानं बघा ऑटोमॅटिकली 80 पोर्ट नंबर इनेबल करून घेतला. एक CIDR ब्लॉक द्यायचा, जस्ट क्लिक ऑन द सेव्ह रूल. क्लिअर आहे. आता काय केलं मी ते, एव्हरीवन सिक्युरिटी ग्रुप मध्ये 80 पोर्ट नंबर इनेबल केलाय. समजते सगळ्यांना काय केले, समजते की नाही? Yes, sir. ठीक आहे. अगेन काय करा, तोच IP ऍड्रेस आहे त्याला फक्त एकदा
इथे वाटल्यास तर तुम्ही काय करा, आता बघा ऑटोमॅटिकली HTTPS तो घेतो, तुम्हाला बाकी काही करायला लागत नाही. इथे फक्त काय करा, कोलन द्या आणि त्याच्यानंतर AT ऍड करा, जस्ट क्लिक ऑन द एंटर. अजूनही ऍक्सेस होत नाहीये. एक सेकंड, येस, लेट मी चेक. मी S काढून टाकतो आणि त्याच्यानंतर काय करतो मी इथे, मी पोर्ट नंबर सुद्धा काढून टाकतो. ठीक आहे, येस, इट वर्क्स. क्लिअर आहे आता. म्हणजे ही वेबसाईट जो आपला आय मीन जो पोर्ट नंबर आहे तो सक्सेसफुली काय झाला, इनेबल झाला. म्हणजे आपण जो लाईक HTTPD सर्व्हर इन्स्टॉल केला होता, त्याच्यानंतर त्याची सर्व्हिस स्टार्ट केली, राईट. त्याच्यानंतर आपण काय केलं, त्याचा पोर्ट नंबर तुम्ही काय केला, आपल्या सिक्युरिटी ग्रुपमध्ये ऍड केला, राईट. आणि त्याच्यानंतर आपण ब्राउझरला जाऊन हिट मारला, राईट. म्हणजे कोणती IP ऍड्रेस आहे, या IP ऍड्रेस थ्रू आपण काय केला, HTTP सर्व्हर आपला ऍक्सेस होतो की नाही तो आपण एकदा ट्राय केला, राईट. आता हा मेसेज येतो कुठून, म्हणजे हे एक तुमची वेबसाईट झाली. एक काम करा, सगळेजण एकदा ट्राय करा, तुमच्या एंडला सुद्धा हा ऍक्सेस व्हायला पाहिजे. याचा कंट्रोल कोणाकडे असेल, माझ्या एंडला असेल. जोपर्यंत हा सर्व्हर स्टार्ट आहे, इकडून जर मी सर्व्हर स्टॉप केला तर तुम्हाला ही वेबसाईट ऍक्सेस होणार नाहीये. सध्या सर्व्हर स्टार्ट आहे, एकदा पटकन चेक करायचं सगळ्यांसाठी, इट वर्क्स नावाचा मेसेज येतोय की नाही येतोय. येतोय सर. सगळ्यांसाठी येतोय, राईट. आता मला काय करायचंय की हा जो सर्व्हरचा मेसेज आहे, आता हा ग्लोबली आहे, हा इंडियामधून सुद्धा ऍक्सेस होईल, युरोपमध्ये सुद्धा कोणतरी गेला आणि तिकडून ही वेबसाईट आपण दिली. वेबसाईट म्हणजे काय, हा IP ऍड्रेस http://132356987 हा जर दिला तर तो काय करू शकतो, आता आपला ही जे काही वेबसाईट आहे ते ऍक्सेस करू शकतो. दॅट इज नथिंग बट द स्टॅटिक वेबसाईट. याला काय म्हणायचंय तुम्हाला, स्टॅटिक वेबसाईट म्हणायचंय. नाव आय वॉन्ट टू चेंज द आय वॉन्ट टू चेंज द मेसेज. मला काय करायचंय, एक मेसेज चेंज करायचंय, राईट. इट मीन्स वी कॅन मॉडिफाय HTML page content accordingly. HTML page content, right? Because I want to modify the message. मला काय करायचंय, मेसेज मॉडिफाय करायचंय. मेसेज मॉडिफाय करायचं म्हणजे काय, इथे मला माझं स्वतःचं नाव ऍड करायचं आणि त्याच्यानंतर काय करायचंय, फोन नंबर सुद्धा ऍड करायचंय. ठीक आहे, कसं करू शकतो आपण, त्याच्यासाठी काय करायचं, तुम्हाला सर्व्हरला जायचं. सर्व्हर म्हणजे आपला जिथे आपला लाईक IP रनिंग आहे, इथे तुम्ही एक CD वार नावाचा एक फोल्डर राहतो, त्याच्या आतमध्ये www चा एक फोल्डर राहतो आणि त्याच्या आतमध्ये HTML नावाचा फोल्डर राहतो. ठीक आहे, या आतमध्ये, या फोल्डरच्या आतमध्ये जायचं. ठीक आहे, CD म्हणजे करंट डायरेक्टरी, त्याच्या आतमध्ये वार नावाचा फोल्डर आहे, त्याच्या आतमध्ये www चा एक फोल्डर आहे, त्याच्या आतमध्ये HTML चा एक फोल्डर आहे. ठीक आहे, या फोल्डरला काय करायचं, तुम्हाला इथं ओपन करायचं. ठीक आहे, ओपन करायचं म्हणजे काय करायचं की याच्यामध्ये मला एक फाईल क्रिएट करायची आहे, ज्या फाईलचं नाव असेल index.html वगैरे. आता मला सांगा फाईल कशी क्रिएट करायची आहे, आणि ती सुडोर्स फाईल तुम्हाला क्रिएट करायची. म्हणजे मी सुडोर्सचं तुम्हाला सांगितलं होतं, व्हिज्युअल एडिटरची फाईल कशी क्रिएट करायची. कमांड आठवते सगळ्यांना, सुडोर्स फाईल क्रिएट. एक्झॅक्टली, VI, राईट. मग VIच्या अगोदर त्याला परमिशन द्यायला लागेल, सुडो व्हिज्युअल एडिटर म्हणजे काय, मी रन टाइम एडिट करणार आहे फाईल, जे मी या फाईलमध्ये ऍड करेन. म्हणजे एक फाईल मी क्रिएट करतो index.html, जे मी या फाईलमध्ये ऍड करेन तो मेसेज तुम्हाला सर्व्हरवरती दिसायला पाहिजे. जस्ट क्लिक ऑन द एंटर, राईट. आणि याच्यामध्ये मी काय करतो, आता हे लाईक तुम्ही फ्रंट एंड वगैरे तुम्हाला माहिती असेल कधी तर त्याच्यामध्ये मेसेजेस कसे राईट करायचे हे तुम्हाला समजेल. ठीक आहे, पण मी तुम्हाला सॅम्पल मेसेज दाखवतो कसा राईट करायचा असतो. आता बघा, याच्यावरती काय पण राईट करा, चालू शकतो, राईट. त्याच्या अगोदर काय करा, इन्सर्ट मोड ऍक्टिव्हेट करून घ्यायचा. इन्सर्ट मोडला ऍक्टिव्हेट कसा करता येईल रे, इन्सर्टला ऍक्टिव्हेट करायचं, आय प्रेस आय फक्त प्रेस करायचा. ठीक आहे, याच्यानंतर मी काय करतोय बघा, इथं मी आता कोड राईट करायला स्टार्ट करतोय. कोड म्हणजे मला एक मेसेज द्यायचा आहे, मी एक हेडर देतो. हेडर म्हणजे आपला एक बोल्ड साईज मध्ये मला एक मेसेज पाहिजे. ठीक आहे, मग त्याच्यासाठी मी काय केलं, एक H1 ऍड केला. H1 इथं वाटल्यास तर मी ऍड करतो लाईक वेलकम टू DevOps वर्ल्ड. वेलकम टू DevOps वर्ल्ड. त्याच्यानंतर मी ते ब्रॅकेट क्लोज करतो. ठीक आहे,
याच्यानंतर मला काय करायचंय, याच्या खालीच मला आणखीन एक लाईन ऍड करायची आहे. ठीक आहे, मी इथं वाटलं तर एक छोट्या लाईन मध्ये माझं स्वतःचं नाव राईट करतो, लाईक गौरव, राईट, किंवा असा राईट करू शकतो ऍज अ सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर, राईट. म्हणजे असं आपण काय करू शकतो, मेसेजेस याच्यामध्ये ऍड करू शकतो, राईट. याच्यानंतर त्याला सुद्धा क्लोज करा. क्लोज करताना असा मेसेज राईट करायचा आहे. म्हणजे बघा इथे काय केलं, H1 वेलकम टू डेव्हऑप्स वर्ल्ड, आणि त्याला काय केलं, इथे क्लोज केलं. क्लोज करताना एक फॉरवर्ड स्लॅश आणि H1 म्हणजे हेडर म्हणजे बोल्ड हेडर, H3 म्हणजे त्याच्यापेक्षा छोटासा कमी बोल्ड असलेला हेडर असेल. ठीक आहे, मेसेज ऍड केला. आणि याच्यानंतर काय करायचं, तुम्हाला फाईल सेव्ह करायची. आता मला सांगा फाईल सेव्ह कशी करायची. मी इन्सर्ट मोड मधून डिऍक्टिव्हेट केलं, म्हणजे इन्सर्ट मोड मी डिसेबल केला. कसा इन्सर्ट मोड डिसेबल करता येतो रे, एस्केप एस्केप, राईट. आता मला फाईल सेव्ह देन करायची. फॉर सेव्ह कॉलन WQ एक्सक्लेमेटिव्ह. एक्झॅक्टली, कोलन WQ एक्सक्लेमेटिव्ह मार्क, जस्ट क्लिक ऑन द एंटर. एकदा परत क्रॉस चेक करा की फाईल मध्ये मेसेज कंटेंट ऍड झाला की नाही. मला फक्त फाईल प्रिंट करायची आहे. आता मला सुडोस फाईलच्या आतमध्ये जायचं नाही. फाईल कशी प्रिंट करायची, फाईल प्रिंट करायची कमांड कोणती, पटकन बोलायचं. फाईल मला प्रिंट करायची आहे, फाईलच्या आतमधला मेसेज प्रिंट करायचा आहे. हा, कॅटने, राईट, कॅट इंडेक्स डॉट HTML आहे का मेसेज आतमध्ये, वेलकम टू डेव्हऑप्स वर्ल्ड गौरव ऍज अ सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर, दॅट्स इट. ठीक आहे, आता काय करायचंय तुम्हाला, की मला हा मेसेज याच्यावरती चेक करायचा आहे, ब्राउझरला रिफ्लेक्ट झालाय की नाही झालाय. झाला का, वेलकम टू डेव्हऑप्स वर्ल्ड गौरव ऍज अ सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर. आता एकदा काय करा, तुमच्याकडे जी वेबसाईट आहे ती फक्त एकदा रिफ्रेश करा, यू विल गेट द स्टॅटिक वेबसाईट. चेंज झाले, झाला रिफ्लेक्ट, सगळ्यांसाठी रिफ्लेक्ट होतोय. Yes. That is nothing but the how to host the static website in Linux virtual machine. ठीक आहे, अशी वेबसाईट सिम्पली असते. ते तुम्हाला लाईक एखाद्या सर्व्हर वरती तुम्हाला काय करायचे असते, आय मीन होस्ट करायचे असते. ठीक आहे, सो दॅट्स इट गाईज, दॅट इज नथिंग बट आय मीन सो अप टू हिअर अवर Linux virtual, I mean Linux commands and static website hosting is done from our end. ठीक आहे, so like after that we will start for the shell scripting. Before there, do you have any doubts for the Linux commands? कोणाला काही डाउट्स आहे, समजलाय सगळा पार्ट, जितकं आपण घेतलं ते सगळं समजलंय. ठीक आहे, त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट नाही आहे असेल तर पटकन बोलायचं. हा सर डेटा एंटर करायसाठी सुडो VI आणि फाईल नेम टाकलं ना, डेटा हे म्हणजे फाईल मध्ये एंटर करायसाठी टेक्स्ट एडिटर. अच्छा, हा, sudo vi index.html. डोंट वरी, मी या सगळ्या कमांड्स तुम्हाला देईन. ठीक आहे, ओके. सो अजून काही डाऊट्स आहे गाईज? नो सर. ठीक आहे, तर मी मॉर्निंग पर्यंत तुम्हाला या कमांड्स आणि नोट्स थोड्याशा अजून मॉडिफाय करून मी वर्ड फाईल मध्ये ऍड करून तुम्हाला शेअर करेन. ठीक आहे, उद्याचं आपण बघूया. थोडीशी माझी तब्येत डाऊन आहे, तरी पण मी ट्राय करेन की उद्या आपल्याला सेशन घ्यायचं आहे. उद्या जरी नाही झालं तरी संडेला सेशन असेल. दोन्हीपैकी एक दिवशी आपल्याला सेशन ठेवायचं आहे, कारण ऍटलीस्ट शेल स्क्रिप्टिंग स्टार्ट करायचं आहे. आपण आय मीन आपण लाईक करेक्ट पाथवरती आहे. 1 वीक मध्ये आपला शेल स्क्रिप्टिंग, पुढच्या वीक मध्ये आपला शेल स्क्रिप्टिंग कम्प्लीट होईल. त्याच्या पुढच्या वीक पासून आपल्याला AWS क्लाउड स्टार्ट करायचं आहे. ठीक आहे, सो शेल स्क्रिप्टिंग बऱ्यापैकी थेरी पार्ट आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं थोडंसं थेरी जास्त असेल. काही थेरी मी तुम्हाला राईट करून दाखवेन, त्याच्या कमांड्स जिथे असतील त्याची मी थेरी तुम्हाला राईट करून दाखवेन, बाकीचे तुम्हाला मी नोट्समध्ये ऍड करून देईन. ठीक आहे, शेल स्क्रिप्टिंग एक्झॅक्टली काय आहे तितकं फक्त तुम्हाला माहिती झालं, मोर दॅन इनफ आहे ते. ओके, सो एनी डाऊट्स, एनिथिंग एल्स, एव्हरीवन? येस, शिखा, मयूर, उज्ज्वल, ऋषिकेश, हितेश? No, sir. No, sir. ठीक आहे, शिकवलेला पार्ट सगळ्यांना समजतोय, म्हणजे ऍटलीस्ट अंडरस्टँड होते. No, sir. Okay, that's great. Okay, then thank you guys. Thanks for the join and good night all. उद्याचं Good night, sir. सेशन Thank तुम्हाला you, sir. अपडेट
ग्रुप वरती No, दे. sir. येस. ओके सर, थँक्यू गाईज. थँक्स फॉर द जॉईन. थँक्स, बाय.